मुलुंड में आर्यवर्त इंद्रप्रस्थ सोसाइटी का आत्मविकास के जरिए पुनर्विकास किया गया। यह कार्यक्रम मुंबई उपनगर के संरक्षक मंत्री आशीष शेलार और मुंबई बैंक के अध्यक्ष विधायक प्रवीण दरेकर की उपस्थिति में संपन्न हुआ। शेलार ने आत्मविकास के माध्यम से पुनर्विकास करने वाली सोसाइटियों के लिए 1 लाख रुपए पुरस्कार की घोषणा की है। वहीं दरेकर ने कहा कि वे जल्द ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ आत्मविकास में आने वाली बाधाओं को दूर करने के लिए बैठक करेंगे। मला वाटतं एकनाथ शिंदेंची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्यांनी उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत। पण त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत? उद्धव ठाकरेंचं गुणगान गायच्या ऐवजी शरद पवारांच्या तिकडे मांडीला मांडी लावून बसतात। त्यांच्याशी निष्ठा वाहिल्यात। नेमके आपण कोणाबरोबर आहात ते सांगा। तुम्ही आगी लावायचा धंदा वक्तव्यात न करता याच्या पलीकडे संजय राऊत काही करत नाहीत। लोकांच्या हिताचं विकासाचं कधी बोललेलं माहित नाही, एखादं रचनात्मक काम केलेलं माहित नाही। आज याची टोपी त्याला, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका। लोकांना वीट आलाय। संजय राऊत टीव्ही समोर आले की लोक स्विच ऑफ टीव्ही करतात। एवढं त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या भांडखोर वृत्तीचा वक्तव्याचा कंटाळा आलाय। शिंदेंची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत। महाराष्ट्रातल्या जनतेनं जनाधार दिलाय विकासासाठी, आम्हाला भांडण्यासाठी नाही, याची पूर्ण जाणीव आणि भान आमच्या तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राला आहे। नक्कीच, पण कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न संभ्रमच निर्माण करायचा आहे। स्वतः आता काय करता येत नाही, पण यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काही अशा प्रकारचा विसंवाद करून काही होतंय काय, संभ्रम निर्माण होतोय काय, अशा प्रकारचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न आहे। परंतु ते होणार नाही याचं संजय राऊतांना भान नाही, कल्पना नाही। मुख्यमंत्र्यांमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि याच विसंवादातून सरकार आहे ते अस्थिर आहे। कुठल्याही प्रकारचं सरकार अस्थिर नाही, सरकार अत्यंत भक्कम आहे। तिन्ही नेते एकत्रित आहेत। आम्हाला काय मिळतंय यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला चिंता आहे। त्याच्यामुळे कुणीही काळजी करू नये। तिन्ही नेते एकत्रित भक्कम आहेत, महायुती भक्कम आहे। राज्यातल्या जनतेला आणि मुंबईच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत, त्यांनी चिंता करायची कारण नाही। आपली शिवसेना खिळखिळी उभाटा झाले त्याची चिंता करा। नाही, मला वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत वक्तव्य आहे की पक्षाची भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। कारण मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या गुलाबरावांनी सांगितलं की त्यांची ती व्यक्तिगत भूमिका असावी। एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला भूमिका जाहीर करतील तेव्हा ती पक्षाची असेल। परंतु मला अजिबात असं वाटत नाही की जी विचारधारा उद्धवजींनी गुंडाळली ती विचारधारा सोडल्यामुळे शिंदेनी अशा प्रकारचा निर्णय घेतलाय। आता पुन्हा हिंदुत्वाची विचारधारा, पुन्हा बाळासाहेबांचा विचार पूर्ववत ते घेणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे। अशोक चव्हाण यांच्याबाबत बरेचशी प्रतिक्रिया आता उमटते, कारण अशोक चव्हाणांचं एक वक्तव्य आहे की महानगरपालिका आम्ही स्वतंत्र लढू शकतो। त्यावर हेमंत पाटील म्हणाले की तुम्ही लढवाल तर आम्ही पण लढू शकतो। मला वाटतं अशोक चव्हाणांची भूमिका ही काही पक्षाची अधिकृत भूमिका असावी असं मला वाटत नाही, आणि त्यावर प्रतिक्रिया दिलेली हेमंत पाटलांची भूमिका पण अधिकृत असावी असं वाटत नाही। प्रत्येक नेत्याला वाटत असेल की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देता यावा म्हणून तशा प्रकारची भावना असू शकते। परंतु या संदर्भात युती असावी की नसावी हे पक्षाचे प्रमुख आणि महायुतीचे तिन्ही नेते एकत्रित त्या ठिकाणी ठरवतील, तीच भूमिका असेल। माणिकराव कोकाटे म्हणतात की भाजप माझ्यासाठी लकी पक्ष नव्हता, सगळे भाजपमध्ये जातात, जिंकून येतात, मी गेलो, माझ्या बाबतीत असं घडलं नाही। कधीही आपण राज्याचे मंत्री झाला नसतात, भाजपने सरकार बनवायला पुढाकार घेतला म्हणून आपण त्या ठिकाणी मंत्री झालात। त्याच्यामुळे भाजपच्याच पायगुणानं आपण मंत्री झालात याची जाणीव आणि भान त्या ठिकाणी माणिकराव कोकाटेंनी ठेवावं। भाजपने सरकार बनवलं म्हणून तुम्ही मंत्री आहात। दानपाठकजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, काल एका कार्यक्रमाला प्रवीणजींनी भेटलो आणि मग गप्पा मारता मारता ते असं म्हणाले की मुलुंडमध्ये उद्या स्वयं पुनर्विकासाच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आहे। आणि उद्या असे म्हणाले की जे आमचे मित्र 279 व 269 फुटात राहत होते ते आता 400 फुटापर्यंत जाणार आहे।
मला वाटलं की या सगळ्या गोष्टी GR मध्ये असतात, शासन निर्णयात असतात, प्रत्यक्ष जमिनीवर उतरतात का, म्हणून म्हटलं प्रवीणजींना की आपण जाऊया. आणि मी या ठिकाणी आल्यावर माझ्या मनाचं समाधान पूर्णतः झालं. ते यासाठी मुंबईमध्ये आता मराठी माणसाच्या घराच्या पुनर्विकासाची एक नवीन चळवळ ही आपण सगळ्यांनी मिळून उभी केली. मी चळवळ केली असं म्हणतो, कारण वर्षानुवर्ष आपण सिनेमात सुद्धा तोच डायलॉग बघत होतो, रोटी कपडा और मकान. हा मकानवाला विषय जो आहे ना, मग 80च्या दशकातले जे सिनेमे बघा, खाली जागा उदय दानपटकजी, जो हिरो ती बस्ती वाचवेल तो अमिताभ बच्चन आहे. आणि मग त्यातनं निघालेले सिनेमे होते. हळूहळू सिनेमा सुद्धा मकानाविषयी मागे पडला आणि माणसाच्या, सामान्य माणसाच्या जीवनात त्याचं घर आणि मकान हा विषय स्थायी प्रश्न घेऊन उभा राहिला. श्रीराम लागून पासून शेवटचं नाना पाटेकरांपर्यंत सगळ्यांनी भर थिएटरमध्ये कुणी घर देतं का घर याच्यावर कित्येक डायलॉग होते, याची चावीच उघडत नव्हती. कधी अधिकाऱ्यांकडे फाईल अडकायची, विकासक नेमला तो विकासक 1, 2, 3, 4 पाहिजे तेवढे प्रोजेक्ट घ्यायचा, त्याच्यातला मग पैसा इकडचा तिकडे तिकडचा तिकडे, बँकेचं लोन त्याच प्रोजेक्टवर घेईल, त्याच इमारतीच्या पुनर्विकासावर लोन घेतलं आणि तो प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला तर बँकेला हप्ते भरत नाही, बँकेला हप्ते भरले नाही का बँकेची लोक येऊन तर राहत्या इमारतीच्या जागेचा ताबा घ्यायची आणि मग ते भाडे करू किंवा ते नागरिक म्हणायचं अरे आम्ही भाड्यावर गेलो, आमची ही जागा बँकेच्या ताब्यात गेली. बँक सावकार होती आणि हा विकासक हा त्या ठिकाणी आमच्या मराठी भाषेतला शब्द झोलर होता. आणि मग या सगळ्यांना जो भाड्यावर गेला तो वर्षानुवर्ष भाड्यावर, मग कधी अधिकाऱ्यांकडे जाईल, कधी नगरसेवक, कधी आमदार. आता आम्हाला विकासकाने आमचं भाडं देणं पण बंद केलं. आमचं प्लॉट ज्याच्यावर आमची इमारत जुनी होती ती बँकेने जप्त केली हो. आणि मग तोही त्या नाना पाटेकरांच्या डायलॉग सारखं घर देतं का घर ही परवड होती, आजही काही ठिकाणी आहे. मग याच्यावर रामबाण उपाय काय? रामबाण उपाय म्हणून काही प्रयोग झाले नाही असं नाही. महारेरा आलं, रेरा महारेरा, त्याच्यात नियमावली झाली, तरी या बिल्डर रूपी राक्षसाच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या कृत्या या सामान्य माणसाला न कळणाऱ्या होत्या, अनाकलनीय होत्या. आणि मग या सगळ्यातून पूर्वी होऊच शकत नाही असं वाटणारी स्वयंपुनर्विकास ही योजना समोर आली. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, त्यावेळेला त्या बँका हे सावकार म्हणून काम करून प्लॉट जप्त करत होत्या, त्यांचा अधिकार असेल. पण मुंबई बँक सारखी बँक सावकारीसाठी नाही, सामान्य माणसाच्या घराचं स्वप्न बोलणाऱ्या अर्थपुरवठादारांना